श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 असणार आहे. त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाईल. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास मांडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात. या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे. तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्री साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन कोजागरीत असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात. या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागताकरता घरामध्ये, मंदिरामध्ये तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभते, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. तसेच कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो, म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या एक झाडाला नक्की स्पर्श करायचा. ह्या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या जे नशिबात नसेल आपल्याला ते सुद्धा मिळणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडला आहे. हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारचे झाडे आणि वनस्पतीमध्ये देवतांचे वास्तव्य असते, ज्याच्या पूजेने संबंधित देवता आणि देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो. यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहाशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करणे शुभ फल प्रदान करतात. हिंदू धर्मात झाडं आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते. असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात, ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचा. ह्या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं. तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा पूर्ण मानली जात नाही, म्हणूनच तिला विष्णुप्रिया असे म्हणतात. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. वास्तुनुसार तुळशीचे वनस्पती सर्व वास्तुदोष दूर करते. असे मानले जाते की घरात बाहेर पडताना तुळशीचे दर्शन झाल्याने कार्य निश्चितच सफल होतं.
आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि जर आपण या दिवशी तुळशीची पूजा केली, सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. तर आपल्याला काय करायचं, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, तसेच गाईचं 1 चमचाभर कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून तुळशीजवळ लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे जल आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तुळशीभोवती 7 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. जर तुमच्या इथे तुळशीभोवती प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात किंवा तुम्ही 7 प्रदक्षिणा केल्या तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते. पुढचं झाड म्हणजे पिंपळाचं. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानलं जातं. धार्मिक मान्यतानुसार पिंपळाच्या झाडामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात. तसेच पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मी वास करते. आणि पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणून आपल्याला काय करायचं, एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. त्यामध्ये त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध थोडंसं टाकायचं आहे. असं हे जल तसेच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि हळद, कुंकू, अक्षदा घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे. पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. फुलाचं किंवा हळदीचं आसन द्या, त्यावर आपल्याला हा दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या झाडाला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि ह्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा किंवा तुम्ही 7 प्रदक्षिणा मारल्या तरीही चालणार आहेत. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला उजवा हात पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि आपले पित्र प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पुढचं झाड आहे ते म्हणजे केळीचं. योगायोगाने ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती बुधवारी सुरू होते आणि गुरुवारी समाप्त होते. म्हणून आपल्याला दोन्ही दिवशी जी आहे पूजा आणि सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि केळीच्या झाडाजवळ जाताना एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाला जल अर्पण करायचं. हे जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं हे जल आपल्याला केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. असं केल्याने गुरुग्रह जो आहे आपल्या कुंडलीतला तो बलवान होतो. तसेच आपल्यावर श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतं. असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. एखाद्याला वैवाहिक जीवनामध्ये अडथळे असतील तर ते सुद्धा लवकर दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच आपल्याला केळी वृक्षाला 7 प्रदक्षिणासुद्धा करायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. नंतर आपल्याला आपला उजवा हात केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा सेवासुद्धा म्हणू शकतो, जी केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असते ती सुद्धा पूर्ण होते. आता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तिन्ही झाडांची सेवाही करू शकतात. पण काही कारणास्तव तुम्हाला तिन्ही झाडांची सेवा करणं शक्य नसेल तर या 3पैकी कोणत्याही एका झाडाची जरी तुम्ही सेवा केली आणि आपल्या मनातली इच्छा बोलली तर निश्चितच तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण होणार आहे. फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा, तरच केलेल्या उपायाचं आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.